श्री स्वामी समर्थ। यंदा पिठोरी अमावस्या कधी आहे, या दिवशी नक्की काय करतात, पिठोरी अमावस्या कथा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते। 1. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला विशेष महत्त्व आहे। भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या, भादो अमावस्या व कुश ग्रहणी अमावस्या असे म्हणतात। 2. पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि सुखासाठी उपवास व पूजा करतात। 3. या दिवशी माता पार्वती व अष्टमातृकांची पूजा केली जाते। 4. पिठोरी हा शब्द पीठ या शब्दावरून आला आहे। या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते। 5. पिठाचे हत्ती, घोडे, बैल, मनुष्य, देवतांचे प्रतीक इत्यादी बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो। 6. सकाळी स्नान करून व्रतधारक स्त्रिया उपवास करतात। 7. दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केले जाते। 8. मुलांना व कुटुंबाला संकटापासून रक्षण मिळावे अशी माता प्रार्थना करतात। 9. पिठोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते असे मानले जाते। 10. या अमावस्येला पितर तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान करण्याची ही प्रथा आहे। 11. या दिवशी दान, धर्म व पितृकार्य करणे विशेष फलदायी मानले जाते। 12. पंचांगानुसार पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:55 वाजता सुरू होऊन 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:35 वाजता संपेल। पिठोरी अमावस्याला काय करावे? या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा करतात। पिठोरी अमावस्याच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे। शुभ वेल आणि पूजेची योग्य पद्धत। पिठोरी अमावस्याची सनातन धर्मात पिठोरी अमावस्येचे विशेष महत्त्व आहे। या शुभ प्रसंगी 64 योगिनींची पूजा केली जाते। तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास पाळला जातो। या व्रताचे पुण्य उपवास करणाऱ्या व्यक्तीचे सुख आणि सौभाग्य वाढवते, तसेच जीवनातील प्रत्येक समस्या दूर होते। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान देखील केले जाते। पिठोरी अमावस्येची योग्य तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊया। पिठोरी अमावस्या शुभ मुहूर्त। भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 वाजता सुरू होईल। त्याचवेळी भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 वाजता संपेल। अशा प्रकारे पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल। पिठोरी अमावस्याला स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? पिठोरी अमावस्याला प्रदोष मुहूर्त संध्याकाळी 6:53 ते रात्री 9:06 पर्यंत असेल। या काळात साधक 64 योगिनींची पूजा आणि प्रार्थना करतील। साधक त्यांच्या सोयीनुसार देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा करू शकतात। पूजेनंतर तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार दान करा। पिठोरी अमावस्या 2025 शुभ योग। जर आपण ज्योतिषांवर विश्वास ठेवला तर पिठोरी अमावस्याला वरियन आणि शिव योगाचा मिलाप आहे। भाद्रपद महिन्याच्या अमावस्या तिथीला देवांचे देव महादेव, जगाची देवी माँ पार्वतीसोबत कैलासावर राहतील। या योगात देवी माँ पार्वतीसोबत 64 योगिनींची पूजा केल्याने साधकाला विशेष कार्यात यश मिळेल। यासोबतच सर्व प्रकारचे दुःख आणि त्रास दूर होतील। पंचांग सूर्योदय सकाळी 5:54 वाजता, सूर्यास्त संध्याकाळी 6:53, ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:26 ते 4:31 पर्यंत, विजय मुहूर्त दुपारी 1:47 ते 5:10 पर्यंत, संधी प्रकाश वेल संध्याकाळी 6:53 ते 7:15 पर्यंत, निशिता मुहूर्त सकाळी 12:02 ते रात्री 12:16 पर्यंत। पिठोरी अमावस्या कथा। आटपाट नगर होतं। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेचा दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या
ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बालंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे. 6 वर्ष झाले. 7व्या वर्षी तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिकांची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिकाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बालंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसाच यांचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातं. असे 6 बालंतपण माझी झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामांजी माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बालंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं, हकलून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नको. अशीच थोडी पुढे जा. तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मूळबाल दगावत नाहीत, सुख समाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुळबाला दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुळा बालांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पिठोरी अमावस्याला काय करावे. या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा करतात. त्यामुळे पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर आहे. तसेच शुभ वेळ कोणती, पूजेची योग्य पद्धत कोणती, तसेच कथा देखील पाहिली. आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहिली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.